तर आता बघा संध्याकाळचे 6:45 वाजले. आता मी एवढ्यातच बघा बाहेरचं स्वच्छ केलं. आधी पहिल्यांदा पाणी मारून घेतलं सगळीकडं. काल ह्यांनी दुर्गाला गाडी आणली, दुर्गाने चाक मोडली. ह्याने बघा काय केलंय. आले होतो खेळून. दुर्गा सर्वांना गुड मॉर्निंग. दुर्गा गुड मॉर्निंग म्हण. गुड मॉर्निंग म्हण. म्हण की गुड मॉर्निंग. झालं सगळंच फिसकटलं बघा. दुर्गाने माझ्यावर उठल्या आंघोळ केली. मी आंघोळीला चालली होती, दुर्गा उठली. डोळा तसं करू नको, ती पावडर येते का मध्ये मध्ये पापण्याची, ती निघानाच आहे. पाणी होतं थोडं तिथं. तर मी आंघोळीला चालली होती बघा. दुर्गा उठली आणि तिला म्हणलं यायचं का आंघोळीला. हा म्हणले लगेचच आली कपडे काढत. मस्त अशी झोपेतनं उठली, डोळं जुळत आली, आंघोळ केली आणि तिला मी गन पावडर केलं. आज लय दिवसात ना तिला काजळ लावलंय बघू दुर्गा. ती पावडरच निघा ना, मी बराच झालं पुसती. आता वाल्या कापड नाही पुसा, आता काजळ पुसून निघा. बघू की दुर्गा इकडं काय काय लावलंय तू सांग. लिप बाम लावली, काजल लावलंय, थोडा गंध लावलाय डुबरूने. तर दुर्गा कशी दिसते मस्त अशी सांगा. आणि आता आम्ही मस्त असा गरम गरम कडक कडक चहा करणार आहे. तिथं दूध ठेवलंय तापायला. हे कालचं दूध आहे, काल दूध कोणीच खाल्लं नाही. दूधच येतंय उशिरा. चहाला ह्याला जातं एवढं थोडं संध्याकाळी आणि मुलं पित्यात मग निम्म राहतं. हाय दुर्गा काय करायचं. चहा म्हण, चहा म्हण ना. आम्ही चहा पिणार म्हण. आता कशी दिसते दुर्गा नक्की सांगा कमेंट करून. मी तर काय विणे पण घातली ना, मी सगळे कामं झाल्याच विणे घालते. म्हण आता चहा प्यायला या म्हण की. काय ग बाबू म्हणा ना. लेस लाडात यायला लागल्या आता. हाय कशाला देऊ तुला. काय होतं मोबाईल बघितलं सांग ह्यांना एकदा काय होतं. दुर्गा मोबाईल बघत नाही बघा आता. नाही का नाही बघत. काय होतं मोबाईल बघितला फोन डोळ्याला जात्यात. आणि डोळ्यातनं काय येतं, काय येतं डोळ्यातनं. पाणी येतं. आणि ते बाबा येतो का ना, मी तुला दाखवलं का ना एका रील्स मध्ये रात्री. मग तू म्हणली का नाही बघायचा. तशी लय दिवसापासून बघत नाही, फक्त लॉक करून हातात घेते. मोबाईल बघायच्या अगोदर लय दिवस झाले त्याला. मोबाईल बघत होती, तू घेतला ते रडायला लागली, तू बघायला लागली म्हणले डोळे जात्यात. तुझ्या हातात घेतली बघत बसली म्हणते. लय भारी म्हणते. नुसतं लॉक करून द्यायचा. कधी कधी रडा दिला तरी शांत बसते. अजिबात फोन बघत नाही. मला लय टेन्शन आलतं. लॉक उघडत नाही असं बटन दाबते असं करते. ते चित्र येतं ना वरचं. चला पाणी तापलं घ्या आंघोळ्या करून. आज सुट्टी शिवजयंती. तर आम्ही आता पटापटा कामावरून रील्स बनवणार आहे राधू आणि मी. थोडा स्वयंपाक करायचा. गुरुवार आहे, मला तो उपवास आहे. ते का चौघा पुरता तर पण बनवणार छान छान रील्स. बरं 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 पण आपल्याकडे जाऊ दे. हाय ती साडी घालायची, तसला पट्टा पाहिजे होता ग. तर इकडं बघा आज सकाळ सकाळ करतोय देवपूजा. 9 वाजल्यात बघा. आणि म्हणलं मम्मी मी देवपूजा करतो. उठल्या पण म्हणला, रात्री पण म्हणत होता. भरपूर दिवस झाला देवपूजा काय केली नाही. त्याला म्हणलं आधी सगळं देवघर स्वच्छ कर म्हणलं. देवघर पुसून घेतलं. व त्याच्या फळीवर काय आहे त्या ती काढ खाली. इकडं देव पुसून घेतोय. ताटली देऊ का देव ठेवा. राहतो त्याला मदत करते का थोडी. व मग हे देव पुसलेलं सगळं पाण्याने एका ताटली ठेव. असं शेजारी नको मांडू. ताटली घे. सगळी जागा स्वच्छ करून घेतलंय देवघर सगळं त्याने. आणि म्हणला मम्मी मी देवपूजा करतो. इकडं चपात्या करते. बारीक गॅस केलाय चपाती करतली. हा ते टाका आता. दुसरा हाय धुतलेला खित ठेवलंय पिशवीत. ती टाक छोट धुवून ठेवलेला कापड. हळदी कुंकू लाव आणि ठेव शेजारी. तांदूळ टाक दुसरं वाटेत. त्या दिवशी आमोशा होती. कुंकू लावायचं आधी, मग हळद. ह्या फोटोला लाव, परत ह्या फोटोला लाव, मग ह्याला लाव. त्याला आधी ह्याला लाव. तर इकडं बघा ओमने सगळं देव स्वच्छ हे धुवून घेतलं. पहिल्यांदा हळदी कुंकू लावून घेतलं. 15-20 मिनिटं झालं ते देवपूजा करतोय. आणि पंचारती हे घासली मी आता. पण तेल होतं बरं का, वातच संपली. त्याच्यामुळं ते आता देवपूजा केल्यासारखं वाटाणं. देवा लावायला कापूसच ना, उदबत्ती लावली. तुळशीला पाणी होत जा. हे स्वच्छ कर सगळं खालचं, पुसून घे कापडाने. ह्या ते पाणी इकडं, ते तांदूळ चिमण्यांना टाक दुसरं.
इकडं माझ्याकडं ओढते आणि इकडं सगळं ओढून वामा साखर ठेव थोडी देवाला. तर इथं केले ह्यांना बेसनपोळी. बेसनपोळीमध्ये टाकलाय कांदा, जिरी, हळद आणि कोथिंबीर चिरून टाकली आणि मसाला टाकला. हिरवी मिरची नाही टाकली, ती दाताखाली येते म्हणून. मस्त अशी कडक कडक बेसनपोळी केली. आणि ह्याची अजून एक होईल शंभूसाठी हे. तर आता बघा संध्याकाळचे 6:45 वाजलेत आणि आत्ता मी एवढ्यातच बघा बाहेरचं स्वच्छ केलं. आधी पहिल्यांदा पाणी मारून घेतलं सगळीकडं. ही फुफुटाले असतं बघा, सकाळ संध्याकाळ पाणी मारावं लागतं. मस्त असं पाणी मारलं आधी, मग नंतर झाडून काढलं. पाणी मारलं, झाडून काढल्यानंतर फुफुटा काय जास्त ओढत नाही. आधी रूम पुसली घरातली, इथं पाणी मारून रूम पुसून घेतली, मग बाहेरचं झाडलं. मस्त अशी रूम पुसली बघा. इथं सगळं गारीगार सांडलं होतं. ह्यांनी दुपारी गोळा घेतला होता कशाला दुखण्याला काय माहीत लेकरांना. सगळं सांडलं होतं, पुसून घेतलं स्वच्छ. मस्त असं बाहेरचं तेवढं स्वच्छ असल्या पण जरा चांगलं वाटतं. घरी कुणी पण येतं जातं हो का. इथं मी बघितलंच नाही, पाणी मारून झाल्यावर बघितलं इथं सांडलंय गारीगार. पोरं खेळतात इकडं. दुर्गा पण बाहेर सायकल खेळते जुनी ओमची. इकडलं पण घेतलं सगळं आवरून, फक्त पुसून नाही घेतलं. सकाळी चिकडलं पुसलं होतं, इथलं काय खराब होत नाही. आता आवरायचं किचन. भांडे घासायच्यात. ह्यांनी खायला आणलं होतं संत्रीन ती खरकटं पाणी इथं ठेवलं. दुर्गाले खराब करायला लागले. आता आवरायचं किचन. दूध तापून घेतलं इथं. 2-3 दिवसाचं ह्याचं तूप काढायचं आता. इथं दुपारी केली ती तुरीची भाजी ह्यांच्यासाठी. एकट्याने जेवण केलं. मला तर गुरुवार होता, आता करायचा पटकन स्वयंपाक आणि उपवास वाढायचा. सर्वांना गुड मॉर्निंग. तर बघा कांचा व्हिडिओ आम्ही ह्याच्यामध्ये मिसळते या. तर ओमने देवपूजा ही केलेली. काल लय मोठा व्हिडिओ होता 12-13 मिनटाचा, म्हणून 2-3 मिनटाचा डिलीट केला त्यातला आणि थोडाच 8 मिनटाचा टाकला बघा. तर आज सकाळच्या परी बघा माझं काम सगळं आवरलं. 10:30 वाजल्यात. ओम पण आला शाळेतनं. ओमची शाळा 10ला सुटली. सकाळची शाळा होती. तर आज शुक्रवार आहे. तर शुक्रवार आहे आज आणि आजपासून 10वीच्या मुलांचं पेपर चालू होतं, म्हणून ह्यांना शाळा 4-5 दिवस बघा सकाळची दिली आहे. तर काम तर झालं. ओम पण आला आहे. राधूला आंघोळ घातली. राधूचा डबाही बनवला आणि राधू म्हणली मम्मी छातीला दुखते. डबा बनवला, ही उठलीच नाही. तिला 2दा म्हणलं जा शाळेत, राहीन दुखायची, पण गेली काय नाही. तसं पण जयंतीला पण जायचं, पण मुलांची शाळा करूनच जायचं होतं. दोघं पण लवकर येणार होते. तर काम तर झालं. ह्यांनी पण आवरून गेला तर बाहेर. एक जणाला ते रूम दाखवाय गेलात बघा. तर मला जायचं आहे दवाखान्यात. मी आपलं पटापटा पण आवरलं होतं आणि दुपारनं दवाखान्यातनं आल्यानंतर जयंतीला पण जायचं आहे. तर मी इथं अंड्याची भुर्जी केली मस्त अशी. ह्यांना पण जेवायला वाढून दिलं होतं. ह्यांना जेवण करायला दिलं होतं. ह्यांनी जेवण केलं. आणि इथं बघा मी 2-4 दिवसाचं दूध तापवलं होतं. तर मला म्हणलं होतं ना ती साईले आली या. तर मी म्हणलं होतं तेलकट तेलासारखं काहीतरी दिसतंय. तर ते तुपकट म्हणतात एका ताईने सांगितलं. म्हणजे ते तुपच एक प्रकार, ते तुपच बघा त्याला आलं होतं. मग ती मी काय केलं, एवढी मोठी साई काढली. रात्री पण दूध गरम केलं आणि फ्रीजला ठेवलं. सकाळी काढला, असा गोळा एवढा मोठा झाला. आणि कालची पण साई मी त्याच्यामध्ये मिसळली आणि डब्बा आता तिथं ठेवला फ्रीजमध्ये. तेवढी साय काढून परत एवढ्या दुधाची तेवढीच साय निघली. कारण हे 4-5 दिवस झालं मी दूध आटून ठेवते. एवढाच गोळा तयार झाला, दाखवते तुम्हाला. तर इथं डब्यामध्ये काढून ठेवले बघा. हो का, हे परत अजून काढलं ना. आणि पहिलं होतं ते असं थोडंसं पाण्यासारखं झालंय, त्याच्यामुळे ते गोळा काय राहिला नाही. असं द्या, ते परत घट्ट होतं जसं फ्रीजला ठेवून तसं. आणि ह्याला परत हे करायचं, ते काय म्हणतात त्याला, ते ताक करतो ते काय म्हणतात, ते त्याचं नाव काय मला येणार. तुम्हाला माहीत असलं तर सांगा. तोंडापुढं आहे पण मला म्हणता येणार. त्याने हलवायचं म्हणजे खलवायचं बघा, मग तूप निघतं त्यानं आणि ताक पण होतं त्याचं. तर अजून 2-4 दिवसाची साय सासून ह्यात टाकावं म्हणलं. रोज मुलं तर खात्यात, पण आता ती तेवढी साय होती म्हणलं आपलं थोडं टाकलं तर तूप तयार होईल. आणि रात्री मी हुलगं भिजाय टाकलं होतं, त्याचं सकाळी पाणी काढलं. आणि आता मी मोड आणाय ठेवल्या. तर उद्या सकाळपर्यंत मस्त असं त्याला मोड येतात. सुती कापडामध्ये बांधल्यात. असंच ताईकडे घेऊन जावं म्हणलं. भांडेही घासून झालं तर अशी. आणि मला दवाखान्यात जायचं होतं 9:30 वाजताच. ह्यांची गाडी पंक्चर झाली होती. पंक्चर काढून आणली आणि ओमला शाळेतनं आणलं. उरकलं बघा. आणि ह्यांनी म्हणलं थांब 5-10 मिनटं मी येतोच माघारी. राधू आहे बाथरूममध्ये, आंघोळ घातली तिला, डोकं धुवून. तिने उशिराच आंघोळ केली.
जाऊ म्हणलं आता दवाखान्यात. जेवढे होते तेवढे कपडे धुवून वाळायला टाकले. आत्ता उन्हाला नेऊन टाकले कपडे. तिथं टाकले की पोरं खेळायला आली. उगाच टाकले असं वाटायला आलं. उलटे करून टाकलं मस्त फुफुटा बसतो. बाकीचे इकडं आहेत पांढरे हे. आता तरी ह्यांचा एक ड्रेस धुवायचा राहिला आहे. दुर्गा कशी बघा सायकल खेळते. जुनी सायकल. काय नाही लय लांब जाऊ नको डांबरीला. इथंच खेळ. पहिल्यापासूनच खेळते रोज खेळते. पण ती मोडलंय शीट पाठीमागचं लय भीती वाटते. हा सायकल खेळत होता. काल ह्यांनी दुर्गाला गाडी आणली. दुर्गाने चाक मोडली. हे खालचं मोडलं आणि ह्याने बघा काय केलंय. ट्रॅक्टर गाडी पुष्टा लावलाय. त्याला काड्या लावल्यात. दाट टोकराच्या काड्या असतात ह्यांच्या डबीतल्या त्या घेतल्या आणि लावल्या. गाडी तयार झाली. मग त्यापेक्षा त्या गाडीला जोडायचं ना. ही तुटल्याला रे ओ. ती जायचं कुठं कचऱ्यात अजून. किती नीट ठेवतं लेकर इकडे तिकडे टाकतात. एकदा मोडलं की मोडलं ते सारखंच निघतं. मग निघलं ना. ते फरशीवर नाही निघत. हे तर निघतंय डांबरीला त्याच्यामुळे फरशीवर खेळ. तर चला मी पण थोडंसं जेवण करते. 4-5 घास खाते. सकाळच्या पारी खाऊ वाटत नाही. पण पोटातले कसतरी होते. 5:45 वाजल्या की उठते बघा. 5:45च्या पण आधी 5:30 वाजल्या की जाग येतेच. मग उठत बसत 5:45 वाजेपर्यंत उठते बघा. मग डबाही करावा लागतो. त्याच्यामुळं तोवर पोटात काय नसतं. चहा पिते तेवढा. थोडंसं खाते काहीतरी. आता ह्यांनी कधी येतात काय माहिती. परत उन्हात आणायचं अजून जायचं जयंतीला. लय ऊन होतंय. परत सकाळच्या पर्यंत जा म्हणलं होतं. पण आता ह्यांचं काम होण्यावरती. इथं मस्त अशी बघा आपली तुळस फुटली. हा काय बघू सारखं सारखं. ते तुटतंय 4 वेळा चाक त्याचं. वामा तुळशीला पाणी वत की आपलं कालच्यासारखं. आपल्या तुळशीला पाणी वत र. आता इथं 2 दिवस पाणी नाही वाटलं सुकवून जाईन. चांगली चांगली तुळस फुटलेली. रे वा आमच्या तुळशीला पाणी होता. उद्याच्याला ध्यान करूनच बरं का. ना आता हा एवढी वाळून जायची नाही लगेच जात. पण आता ऊन भरपूर आहे. इरबळ उन्हात असते कुंडी. आली होतं खेळून. दुर्गा खेळून झाली सायकल झाली आणि डोक्यात अशी खरा खरा का खाजवती. होय किती पण स्वच्छ ठेवा ह्यांची डोकी. ते कोंडा होतच आहे. थोडा का ह्यांना कोंडा होतच डोक्यात. या इकडं हात धुचल.